नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह पड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आत्ता आपण चाललो आहे तोंडवली गावामध्ये। तोंडवली तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि तोंडवली गाव हे आपलं मुंबई गोवा हायवेवरती नांदगाव आहे। तर त्या नांदगावपासून 3 किलोमीटरवरती आहे, म्हणजे 2.5 ते 3 किलोमीटरवरती तोंडवली गाव आहे। तर आता आपण हे गाव कसं आहे ते पाहूया आणि त्या ठिकाणी जाऊन या गावाबद्दल अधिक माहिती घेऊया। तर आता मी जाणार आहे नांदगावला आणि नांदगाववरून आपण त्या गावामध्ये जाणार आहोत। तर आता आपला प्रवास चालू करूया आणि थोडासा पाऊस थांबला आहे त्याच्यामुळे बघूया। तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे गाव आहे ते तोंडवली तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग। आणि मी आता नांदगावला आलो आणि हे बघ कसला पाऊस आलाय बघा, कडक एकदम धुवाधार पाऊस पडतोय नांदगावला। आणि मी आता सुनील मोरे यांच्या हॉटेलमध्ये आहे बघा, इकडे चांगला चहा मिळतो, गुळाचा चहा पवार। आणि इकडे मस्त पाऊस सुद्धा पडतो आता। जोरदार सर आली, आपण जरा पाऊस थांबल्यानंतर जाऊया पुढे। आता आपण नांदगाव मधून निघालोय, पाऊस थांबला थोडा। आपण नांदगाव मधून आता तोंडवलीला, तसं तोंडवलीची सीमा 1-1.5 किलोमीटर, म्हणजे 1.5 किलोमीटरवरती आणि इकडे आता लावणी चालू आहे बघा, शेती चालू आहे कोकणामध्ये जोरदार पारंपरिक शेती लावणी। समोर जोत पण आहे आणि इकडे चिखल चाललाय आणि लावणी। तर पुढे आपण मंदिरात जाऊया आता। आणि आता आपण बघतोय ती अप्रतिम अशी देवराई, आणि या देवराई मधले सुंदर असं मंदिर। देवराई बघा आणि मंदिर बघा, अप्रतिम सुंदर मंदिर बांधले। आणि प्रवेशद्वार सुद्धा तेवढंच भव्य दिव्य असं आहे बघा, मस्त समोरून बघूया मग। पावना देवी मंदिर तोंडवली प्रवेशद्वार आहे बघा, खरोखर अप्रतिम प्रवेशद्वार आहे, भव्य दिव्य असं प्रवेशद्वार आहे, सुंदर रंग आणि मंदिर सुद्धा अप्रतिम। तर भव्य दिव्य अशा प्रवेशद्वारामधून आपण मंदिरामध्ये चाललोय। सुंदर मंदिर, तर आता मी आहे निसर्गरम्य अशा तोंडवली गावामध्ये आणि माझ्याबरोबर आहेत तोंडवली गावचे सुपुत्र, कोकण रत्न भजन सम्राट संतोष मिराशी बुवा, आणि ज्यांनी भजनातून संपूर्ण महाराष्ट्र गाजवले। आणि आज मी तुमच्या गावामध्ये आलोय आणि मला तुम्ही तोंडवली गावाबद्दल माहिती द्या, म्हणजे तोंडवली गाव हे कसं आहे त्याच्यामधलं, म्हणजे तोंडवली गावाचा इतिहास किंवा तिथली विशेष माहिती तुमच्याकडे काय असेल तर। तोंडवली गाव आमचं तसं खूप म्हणजे शेतीच्या बाबतीत लोकांचं एक शेती निसर्गरम्य गाव आहे आणि शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे। ओके, भात शेती। त्यानंतर बाकी इतर म्हणजे पूर्वी तर हरिक बरग वरी वगैरे असे नाचणे वगैरे हा पूर्वीच्या काळात अजून किरकोळ कुठे ना कुठे तीळ वगैरे असे केले जातात, कुळीत केले जातात। ओके, पण शेतीसाठी असं चांगल्या प्रकारे असणार आमचं हे तोंडवली गाव आहे। ओके, त्यानंतर या ठिकाणी कलम म्हणा किंवा काजूचं एक चांगल्या प्रमुख उत्पादन उद्योग चालतो, काजू कारखाना सुद्धा आहे या ठिकाणी। ओके, आणि काजूचं एक पीक चांगल्या प्रकारे आमच्या गावामध्ये घेतलात लोक। बरोबर। त्यानंतर सागवान म्हणा किंवा तुमची फणस वगैरे अशा प्रकारची झाडं या ठिकाणी आमच्या गावात आहेत, नाही का, नारळीचे वगैरे, आणि त्याही याच्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे आमचं गाव आहे। आणि उत्कृष्ट अशा तऱ्हेने जास्तीत जास्त या ठिकाणी आज आमचं हे मंदिर म्हटलं पावणादेवी मंदिर, ग्रामदैवत म्हणजे तोंडवलीचं आमचं ग्रामदैवत पावणादेवी मंदिर हे या राईमध्ये आहे। ओके, म्हणजे राईमध्ये असणारे हे देवस्थान ऐतिहासिककालीन आमची ही पावणादेवी आहे। बरोबर। पावणादेवी म्हटली तर त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आमचे पूर्वीचे लोक वगैरे सांगतात की इथून 84 खेडीचं 40 त्याचं
आपलं साळशीचं देवस्थान आहे. साळशीचं देवस्थान जे संतांचं देवस्थान आहे, संत म्हणून हा. तिथं त्या ठिकाणी या ठिकाणी भेटीला जात होती या ठिकाणी ही देवी घेऊन. तर काही लोकांनी इथं विसावा घेण्यासाठी थांबले. त्यानंतर ही देवी विसावा घेतल्यानंतर परत जेव्हा ते उंटावरून किंवा घोड्यावरून नेत निघाले, होते, पूर्वी जेव्हा बहुतेक म्हणजे उंट ती लोक होते, दुसरीकडून आली ती इथे थांबली होती. ओके, आणि ती उंटावरून विसावा घेण्यासाठी थांबली. तर ती परत जेव्हा निघाली जायला, तर ही देवी इथे जी राहिली ती त्याने जायलाच तयार नाही. बरोबर. म्हणजे इथे तिने ठाणच मांडला. ओके. ती मग ते इथंच ठेवून ते निघून गेले. त्यानंतर या ठिकाणी हे जागृत असं देवस्थान आमचं पावण्यादेवीचं देवस्थान आहे. आता मूर्ती वगैरे बघितलात तुम्ही तर ती मूर्ती पूर्वीच्या काळची आहे. तुम्ही अशी आता ठेवलेली किंवा आणून ठेवलेली वगैरे दिसणारच नाही. केव्हाच आहे साधारण ते? साधारण 400 वर्षापूर्वीचं 16-17 शतकातला 1658च्या अगोदरची मूर्ती आहे ती. ओके. म्हणजे त्या आता जवळजवळ 400 वर्ष झाली जवळ. 400 वर्षाच्या पूर्वीचं हे मूर्ती आहे ती. बरोबर. आणि हे ऐतिहासिककालीन तसं देवस्थान आहे. ओके. म्हणजे आजकाल आम्ही आणून ठेवलेली मूर्ती किंवा बनवलेलं मंदिर असेल ना ते इथं चांगल्या प्रकारे चालतं. चांगल्या प्रकारे लोक इथं आपल्या तक्रारी घेऊन येतात किंवा सुख दुःखासाठी वगैरे इथं चांगल्या प्रकारे नवसाला पावणारी अशी आमची ही देवी आहे. आणि हे देवस्थान खूप आहे. त्यानंतर असे आमचे म्हणजे एक 7-8 वाडींचं गाव आहे. आमचे एक या गावठणवाडी आहे, मेराशीवाडी आहे, कुडथरकरवाडी आहे, सावरकरवाडी आहे, त्यानंतर बोबाटेवाडी आहे, सरवणकरवाडी आहे, इसोलकरवाडी आहे, अशा निकमवाडी आहे, बौद्धवाडी आहे, अशा बऱ्याच वाड्यांचं या ठिकाणी वस्ती म्हणून या गावामध्ये आहे. ओके. त्यानंतर जवळजवळ तोंडवलीत म्हटलं तर जवळ 1600 लोकवस्तीच्या आसपास या ठिकाणी लोकवस्ती आहे. 1600 लोक. त्यानंतर म्हणजे मोठं गाव आहे. 1600 म्हणजे मोठं आहे गाव. आणि सरासरी म्हणजे तोंडवली आणि बावशी गाव बाजूला आहे. तोंडवली बावशीची ग्रुप ग्रामपंचायत आहे आमची. दोन गावांची म्हणजे महसुली गाव म्हणून बावशी आहे. बरोबर. अशा म्हणजे सुंदर अशा प्रकारचं आमचं हे गाव आहे. आणि दोन्ही म्हणजे बावशी आणि तोंडवली गुन्ह्या गोविंदाने नसतात. कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा म्हणजे बावशीची लोकसंख्या किती असेल साधारण? त्याची जरा थोडी कमी असेल तरी मला वाटतं साधारण 600च्या दरम्यान असेल. 700. ओके. आणि तसं म्हणजे खूप चांगलं आमचं तोंडवली गाव आहे. आणि तोंडवली आमच्या या पावणादेवी म्हटलं ना तर ती एकदम शांत वाटतं. कारण राईमध्ये असणारी मंदिरं ही खूप चांगली वाटतं. आणि वनराई अजून तेवढी आहे इकडे. आणि शांतता असते. आणि नाही का देवाला पण चांगल्या प्रकारे असेच म्हणजे आपले कोकणातले सगळे देवराईमध्ये राहणारे देवस्थान सगळे राईमध्येच आहेत. पुरातन देवस्थान आहेत किंवा जी ग्रामदेवता आहे जास्तीत जास्त ती राईमध्ये दिसतात. बरोबर. आणि तुमचं मंदिर खूप सुंदर आहे. आणि केव्हा बनवलंय साधारण? म्हणजे केव्हा? हे 4 वर्ष झाली आता मंदिराला. ओके. आणि अजून तुमचं काम चालू आहे इकडे डेव्हलपमेंट. हा गेट सुद्धा हल्लीच बनवला. गेट आता या वर्षी बनवला. सुंदर गेट आहे. म्हणजे माझ्या बघण्यात असं गेट नाही आला. म्हणजे सुंदर आहे आणि वेगळी डिझाईन आहे. कोणी बनवले ते? आर्किटेक्ट म्हणून आमच्या या मंदिराचे इसवलकर होते. ओके. मंदिर बांधताना ते तुमच्या गावातलेच? हा गावातले. ओके. मुंबईला असतात. आणि त्यांनी ती त्यांच्या संकल्पनेतून त्यांची डिझाईन आहे ती. हो त्यांची सुंदर. आणि मंदिराची डिझाईन पण त्यांचीच आहे. त्यांनीच केलेलं. ओके. तर आता जे आपण अप्रतिम मंदिर बघितलं ते यांच्याच गावचे सुपुत्र इसवलकर ना. काय नाव त्यांचं पूर्ण? इसवलकर. त्यांचं नाव काय? दिनकर इसवलकर ना. इसवलकर आमच्या तोंडवली इसवलकरवाडीवरचे सुपुत्र आहेत ते. ओके. मुंबईला वगैरे कायमच असतात. मग त्यांच्या संकल्पनेत नाही सर्व मंदिर म्हणजे डिझाईन त्यांची आहे सर्व. हे सगळं मंदिर म्हणा, तो आपला गेट समोरचा म्हणा, हे सगळं जे काय आहे ना त्यांनी डिझाईन केलं. त्याच्यामुळे एकदम वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे तुमचं म्हणून तेच आहे. ओके. तर अजून गावाबद्दल काही विशेष माहिती तुमच्याकडे? म्हणजे ऐतिहासिक गोष्ट कुठची गावामध्ये आहे? आणि त्याच्यानंतर तिकडे आपलं एक हे आहे पांडवांचं मंदिर म्हणजे कुळाचं मंदिर. ओके. ते एक तिकडे आहे. पुरातन आहे ते पण. पुरातन म्हणजे तुम्ही गावाले पांडव काले म्हणतात. म्हणजे थोडक्यात पुरातन मंदिर आहे ते. कुळाचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर आमचं चव्हाटा म्हणून आहे. राजसप्ता, पूर्वसप्ता आणि 12-5 असं हे मंदिर आहे. बरोबर. आणि इथले मानकरी कोण आहेत? म्हणजे मानकरी पूर्वसप्तेचे मिराशी आणि राजसप्तेचे नाडकर्णी आहे. ओके. असे आहेत. आणि बाकी म्हणजे आता सर्व म्हणजे आपल्या गावामध्ये 12 बलुतेदार जो समाज आहे तो सर्व प्रकारचा समाज तुमच्याकडे आहे. पूर्वीपासून म्हणजे पूर्वी घाडी, गुरव, मिराशी, नाडकर्णी आणि दांडेकरी असे ते 5 असायचे. आणि आता आपले 12 गाव बरोबर मिळून ते असं 12-5चं मंदिर असतं. ओके. 12-5चं मंदिर आहे. ओके. तर अशा प्रकारे म्हणजे ब्राह्मणापासून तर सर्व म्हणजे याच्यापासून तुमच्या गावामध्ये लोक आहेत.
ओके. आणि या मंदिराचा किंवा गावामधला मुख्य कार्यक्रम काय तुमच्या या मंदिराचा वर्धापन दिन? तसं या मंदिर बांधल्यापासून आम्ही जास्त म्हणजे 15 मे ला वर्धापन दिन करतो. 15 मे ला दरवर्षी 15-16 मे 2 दिवसाचा आमचा कार्यक्रम असतो. ओके. 15 मे हा दिवस आमचा वर्धापन दिनाचा दिवस असतो. ओके. आणि आणि मोठा मोठा कार्यक्रम म्हणजे भरगच्च असे मुंबईवाले सर्व गाववाले सर्व एकत्र मिळून अगदी मोठी गर्दी असते. म्हणजे दोन्ही मुंबई मंडळ गाव मंडळ एकत्र येऊन काम सगळे एकत्र येणार, अगदी सगळे त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असते. ओके. संपूर्ण गाव या ठिकाणी. म्हणजे तुमच्या गावामध्ये महत्वाचा कार्यक्रम सध्या तोच आहे? तोच आहे सध्या. बाकी जत्रा बित्रा सध्या चालू नाही? त्यानंतर चव्हाट्यावरती आम्ही दशावतारी नाटक वगैरे किंवा कार्यक्रम कुठलेही होळीचे कार्यक्रम 5 दिवस आमचा कार्यक्रम चव्हाट्यावरती असतो. तो एक कार्यक्रम होतो तिथे. ओके. बाकी गावागावामध्ये होतात हे गावचे कार्यक्रम. बरोबर. ठीक आहे. बाकी वाडीवाडीमध्ये प्रत्येक कार्यक्रम असतात. सत्यनारायण पूजन बाकी चालूच असतं वर्ष 12 महिने. म्हणजे तुमची म्हणजे गावचा मेन कार्यक्रम हा 15 मे ला होतो. 15 मे ला. म्हणजे बाहेरच्या लोकांना यायचं असेल तर 15 मे. 15 मे ला यायचं. तुम्हाला इथे कार्यक्रम भरगच्च मिळेल. गर्दी खूप असते कारण माहेर वसनी पण येतात सगळ्या गावात. किंवा तुमच्या गावातून काही लोक गेले असतील काहीशे वर्षापूर्वी तर ते सुद्धा येऊ शकतात त्यावेळी देवीला भेटण्यासाठी. तर अशा प्रकारे सुंदर माहिती दिली आणि अप्रतिम मंदिर बघितलं आपण. तर आता आपण त्यांच्याकडून अजून माहिती घ्या गावाबद्दल. आता आपण बोललो ते पावणादेवी मंदिराबद्दल. आणि पावणादेवी मंदिर सोडून म्हणजे आणि कुळाचं मंदिर सोडून अजून कुठची मंदिर आहेत गावामध्ये? आता ह्या पावणादेवी मंदिराच्या बाजूला विठलाई देवी देवस्थान आहे. कारण ते एकदम जोडून आहे. पावणादेवी आणि विठलाई देवी असं हे मंदिराचं आमचं देवस्थान आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आमच्या इकडे रामेश्वर आहे, रांगेश्वर आहे बाजूला तिकडे. म्हणजे ती गडम आपले मठ खुर्द म्हणून आहे ना, तिकडे मंदिर येतात. पण ते आमच्या तिकडे जाऊन आमचं सुद्धा त्या ठिकाणी देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. जाऊन पूजा अर्चा केली जाते तिकडे. त्यानंतर इकडे जवळपास म्हटलं तर दत्त मंदिर आहे आमच्या कुडतरवाडीवरती. ब्राह्मण देव मंदिर आहे बोबाटेवाडीवरती. त्यानंतर इसोरवाडी ब्राह्मण देव मंदिर आहे. सरणकवाडीवर सुद्धा दत्त मंदिर आहे, ब्राह्मण देव मंदिर आहे. त्यानंतर आमच्या तोंडवलीला इकडे गावठाणमध्ये गवळदेव वगैरे आहे. अशी आमची या ठिकाणी देवस्थान आहे. आणि त्याशिवाय आपला चव्हाटा आणि ते कुळाचं मंदिर आहे. ओके. अशा प्रकारे संपूर्ण गावामध्ये मंदिर आहेत. ओके. तर आता आपण मिराशी पवारांकडून मस्त माहिती घेतली आणि हे बघा हे त्यांचं मंदिर आहे. आता आपण मंदिर बघूया आणि या मंदिराचे ड्रोन शॉट आणि गावाचे ड्रोन शॉट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळतील. तसं अप्रतिम मंदिर आहे. आणि आता आपण बघतो ती एकदम पुरातन मूर्ती आहे देवीची. म्हणजे साधारण 400 वर्षापूर्वीची खूप जुनी मूर्ती आहे. तर अशा प्रकारे सुंदर मंदिर आहे. गणपती बाप्पा आणि इकडे राधाकृष्ण. सुंदर. आणि हे त्यांचं म्हणजे तुमचं जुनं मंदिर असं होतं ना, मंदिराचे जुन्या मंदिराचे फोटो आहे सर्व. जीर्णोद्धार पूर्वीचं मंदिर. आणि इकडे सुद्धा मूर्तीचा फोटो आहे. कशा प्रकारे मूर्ती आहे ती. आणि सुंदर असं मंदिर आहे अप्रतिम. तर आता आपण मंदिर बघितलं आणि आता आपण कुठे जाणार आहोत? कुळाच्या मंदिराकडे ना, पांडवकालीन. तिकडे जाऊया आपण. तर हे अशा प्रकारे मंदिर आहे, मंदिर परिसर आहे. तर आपण बाहेरचा परिसर पण बघूया मंदिराचा. आणि हा आहे तोंडवली गावचा इतिहास. वीरगळी आहे तिकडे आणि जुनी पाषाण आहे त्या ठिकाणी. वीरगळ आणि हे सगळे वीरगळे आहेत, जुनी पाषाण आहेत. याच्या जुन्या मंदिराचे आहेत ना सर्व. लिंगायत देवस्थान, लिंगायत मंदिर म्हणून असतं ना, लिंगायतचं ओके देव. हा, ते पूर्वीचे देवस्थान इथे या साईडला होते, इथेच होते पहिल्यापासून. ओके. आणि सुंदर अशी दीपमाळ मस्त. संपूर्ण मंदिरच अप्रतिम आहे. ड्रोनमधून हे मंदिर सुंदर दिसतं. त्याचा सुद्धा व्हिडिओच्या एंडिंगला आनंद घ्या. असं भव्य दिव्य असं मंदिर आहे. म्हणजे मंदिर खरोखर अप्रतिम बनवलं आणि वेगळी डिझाईन आहे मंदिराची संपूर्ण. आणि गेट सुद्धा अप्रतिम आहे बघा. सुंदर असं प्रवेशद्वार आहे मंदिराचं. आणि संपूर्ण परिसरच अप्रतिम आहे मंदिराचा. या बाजूने सुद्धा आपण मंदिर बघूया. आता प्रॉपर याला मंदिराला प्रॉपर चिऱ्याचा हे आहे, तटबंदी आहे, गडगा चिरेबंदी कंपाऊंड सुद्धा आहे. मस्त वाटतं परिसर. अशा प्रकारे अप्रतिम असं पावणादेवी मंदिर बघितलं पण सुंदर. तर आता आपण त्यांच्याबरोबर गावामध्ये जाऊया कुळाचं मंदिर बघायला. पांडवकालीन नाही म्हणतात, म्हणजे पुरातन आहे. पांडवकालीनचा अर्थ पुरातन. खूप जुनं मंदिर आहे.
आणि देवराई तर अप्रतिमच आहे, कारण देवराई ती बघा तुम्हाला अशी मोठमोठी झाडं बघायला भेटतील. कोकणातील सर्व मंदिरांच्या देवराईमध्ये म्हणजे सर्व पुरातन झाडं आणि खूप सारे पक्षी, पक्ष्यांचा किलबिलाट. तर आता आपण आलोय तोंडवली मिराशीवाडीमध्ये आणि मिराशी बुवांचं सुंदर कोकणातलं घर बघतोय आपण. त्यांच्या घरी आलो आपण. हे आहे मिराशी बुवांचं घर आणि ही त्यांची वाडी, ही आजूबाजूची घरं. मिराशीवाडीत किती घरं आहेत? 15 घर आहेत. 15 घरं ना. म्हणजे इथे किती आहेत आता एवढ्या एरियात? एवढे तरी 7 घर आहेत. आणि पुढे पण आहेत ना इथे पुढे आहेत. आतमध्ये वाडीमध्ये. तर हे आहे त्यांचं सुंदर असं घर. तर आता आपण त्यांच्या घरी आलो. आता आपण आलोय मिराशी यांच्या घरी. खूप आभार आहे आपण आमच्या घरी आलात. धन्यवाद धन्यवाद. आपले चरण या ठिकाणी लागले. तर आता आपण मस्त गरम गरम चहाचा आनंद घेऊ इकडे. तर आता आपण बघतोय बुवांच्या घरी बघा फिश म्हणजे मासे ठेवले त्यांनी. 14-15 वर्ष आहेत तुमच्याकडे? 14-15 वर्ष मासे आहेत ना? 15 वर्ष होऊन गेले. आणि हे सर्व पुरस्कार त्यांनी ज्या ज्या स्पर्धा आणि जे जे कार्यक्रम गाजवले ते सर्व पुरस्कार इकडे आहेत. आणि इकडे सुद्धा भिंतीवरती पुरस्कार आहेत. तर तुम्ही आता आतापर्यंत किती डबल बाऱ्या केला आणि किती भजनं झाली तुमची? किती वर्षापासून भजन करताय तरी? मी नाही म्हटलं तरी जवळजवळ 16-17 वर्षापासून डबल बारीला सुरुवात केली. तसं लहानपणापासूनच म्हटलं जेव्हा समजायला लागलं तेव्हापासून भजन करायचे. माझे बाबाच आधी भजनी बुवा होते, वारकरी संप्रदायाचे. त्याच्यामुळे मला ती आवड. मग पहिला वारकरी भजन शिकलो पहिला. त्याच्यानंतर जवळजवळ 10 वर्षानंतर मी संगीत भजनाला सुरुवात केली. ओके. त्याच्यानंतर मी 16-17 वर्षाचा असताना डबल बारीला सुरुवात केली. म्हणजे आता किती वर्ष आली तुम्हाला? 32-33 वर्ष भजन क्षेत्रात आहात. होय. नाही तरी जवळजवळ सगळीकडेच भजन केलं ना? महाराष्ट्रात सगळीकडे केलं तुम्ही? सगळीकडे चांगलं जिथं जिथं देवदर्शन आम्हाला त्या निमित्ताने घ्यायला मिळालं. बरोबर. तेवढे म्हणजे आणि नाही म्हटलं तर जवळ 7,000 ते 8,000 डबल बाऱ्या झाल्या. ओके. आणि त्या काळी आम्ही म्हणजे कमी असायचे बुवा ना. बरोबर. तेव्हा तर आम्हाला म्हणजे वेळ पण नसायचा एवढं भजन म्हणजे त्यावेळेला असायची. आणि आता कसे भजनी बुवा जास्त आले त्यामुळे थोडं थोडं आता आमचे कमी होत आहे. पण आणि तुम्ही आता वयोमानानुसार किंवा बाकीच्या गोष्टीनुसार व्यवसाय पण तरी तुम्ही 7-8 मार्केटला आहोत हे म्हणजे महत्वाचं. अजूनही मिराशी बुवांची भजनच म्हणजे त्यांचे चाहते वर्ग आहेत. आणि आता तुम्ही 30 ते 35 वर्ष भजन करता आणि साधारण 7,000 ते 8,000 बाऱ्या झाल्या तुमच्या? डबल बाऱ्या झाल्या. ओके. आणि अजूनही चालू आहे म्हणजे अजूनही भरपूर होतील. म्हणजे टार्गेट किती आहे असं काय ठरवलंय? ते काय आता होईल तेवढं, देव करेल तेवढं. ओके. तर अशा प्रकारे ते मेन म्हणजे भजन कला ही आपली कोकणची कला आहे आणि तुम्ही ती जपताय त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. तर आता आपण मिराशी बुवांच्या घरून आता का कुठे कुळाचं मंदिर ना? कुळाचं मंदिर बघूया. पांडवकालीन कुळाचं मंदिर. आता आपण आलोय गावठणवाडी नाही? ओके. बाळा नाडकर्णी यांच्या घरी आलोय आपण. सुंदर आणि सुंदर असं घर आहे. घर सुंदर आहे तुमचं, मस्त. कधी बनवलं? दुसरं वर्ष. सुंदर सुंदर. आपण सुंदर असं घर बनवलं. आणि
ते खाली आहे ना मंदिर. हा, आणि सुंदर परिसर आहे इथला बघा. मस्त निसर्गरम्य गावठणवाडी बघतोय आपण. अप्रतिम. आणि यांचं सुंदर घर. आता बाळ नाडकर्णी आपल्यावर आहेत आणि आता आपण कुठे कुळाच्या मंदिराकडे चाललोय ना, पांडवकडे. आता मंदिराकडे जाऊया आणि अधिक माहिती घेऊया. तर इथे आपण आता चाललोय कुळाच्या मंदिराकडे. आता आपण कुळाच्या मंदिराकडे चाललोय आणि मस्त आहे बघा, आजूबाजूला मस्त झाडी, निसर्गरम्य. तर आता आपण आलो आहे बघा, इथून आलो या बाजूने आपण. हे मंदिर आहे ना ते, हे कुळाचं मंदिर. आमच्या देवीचं माहेरघर. ओके, बोला. हा, देवीचं माहेरघर. देव दिवाळीला 5 दिवस देव इथे येतात, सर्व देव. ओके, 5 दिवस इथे असतात म्हणजे खामकाठी. आणि मग 5 दिवसांनी पुन्हा मंदिरात हा, जाणार. मग मंदिरात केव्हा, कुठच्या देव दिवाळी? देव दिवाळीला देव इथे हे म्हणजे देव दिवाळी दिवसा पहिला दिवस असतो पहिला असं, दिवस, हा. नंतर 5 दिवस 5 दिवस. देव दिवाळी नंतर. ओके. हा. हा, तर हे आहे कुळाचं मंदिर. आणि हेच म्हणजे जुनं मंदिर आहे ना हे? जुनं. आता तुम्ही फक्त थोडीशी डागडुजी केली होय, याची. होय. तर हे पुरातन स्थान आहे एकदम. तर हा चौथरा जुनाच आहे, म्हणजे पुरातन आहे. आणि त्यांनी वरती थोडेसे खांब बिंब करून व्यवस्थित असं मंदिर बनवलंय. म्हणजे पूर्वी छप्पर होतं कायला? होतं पूर्वीपासून होतं. हा, तुम्ही चौकोनी होतं. हा, तुम्ही डागडुजी केली फक्त आता. तर आता आपण बघतोय सुंदर असं कुळाचं मंदिर. ठीक आहे. तर आता आणि याच्या बाजूला काय इकडे मोनावळा आहे ना बाजूला. मोनावळा कशाला म्हणतात त्याला? त्याला आवाज येत नाही किती जरी पूर आला तरी. एकदम म्हणजे संत पाणी, संत पाणी, एक लेवल पाणी आहे. एक लेवल पाणी. हा, म्हणून मोनावळा. मोनावळा. आणि मोनावळा नावानेच प्रसिद्ध आहे पहिल्यापासून. प्रसिद्ध. ओके. आणि कुठून चालू होतं साधारण? कुर्ली गोंसारीपासून. तिथून जो चालू झाला तो इथपर्यंत आला आणि इथून पुढे जाऊन नदीला मिळाला. नदीला मिळाला. ओके, अशा प्रकारे आहे. तर हे सुंदर कुळाचं मंदिर आणि निसर्गरम्य, म्हणजे आजूबाजूला मस्त देवराईसारखं घनदाट जंगल आहे, सुंदर. तर आणि हे दोघे म्हणजे तुम्ही दोघेही या गावचे मानकरी, हो. मिराशी आणि नाडकर्णी. नाडकर्णी. ओके. तर अशा प्रकारे हा, सत्तेचे नाडकर्णी आणि पूर्व सत्तेची ती मिराशी असं आहे. म्हणजे हे गावामधले मानकरी, महत्वाची मानकरी आपल्याला भेटले आहेत. आणि सुंदर माहिती दिली तुम्ही दोघांनी. धन्यवाद, धन्यवाद. आणि आता आपण बघतो ती गावठणवाडी इकडे, निकमवाडी, समोरची निकमवाडी, समोर निकमवाडी. आणि आता आपण चाललोय सुप्रसिद्ध मोना व्हाळ बघायला. मोना म्हणजे आवाज न करणारा व्हाळ. बघूया कसं आहे तो. आणि आता आपण आलोय मोनावाळ बघायला. हा मोनावाळ ना? हा मोना. हे बघा, प्रचंड पाणी. आणि सध्या पाऊस जोरदार असल्यामुळे पाणी बघा कसलं आलंय. तरी पण आवाज हा खरोखर कमी आवाज आहे, कारण एकदम मोऱ्यांचा आवाज आहे. हा, ते बरोबर. हा, पायपाचा पाण्याचा आवाज येणार नाही, अजिबात येणार नाही. हा, पूर्ण एक लेवल असल्यामुळे पाणी एकदम स्लो पाणी जात. आणि पियाळी आणि तोंडवलीची हद्द म्हणजे इथून पियाळी चालू झाली. दोघांच्या हद्दीवरती बरोबर हा मोना वाळ. ओके. आणि हा वाळ या नावानेच प्रसिद्ध आहे, मोना वाळ. आता हे फक्त पुलामुळे आवाज येतो, नाही तर अजिबात पाण्याचा आवाज नाही इकडे. एकदम एक लेवल पाणी. आणि पाऊस जोरदार असल्यामुळे पुलान पाणी आहे सध्या. तर बुवा, खरोखर तुम्ही चांगली माहिती दिली. सुंदर गाव आहे तुमचं, मस्त वाटलं म्हणजे तुम्हाला भेटून आणि तुमचं गाव बघून. तर तुम्ही दिल्याबद्दल, म्हणजे तुम्ही जी माहिती दिली त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं सुद्धा आम्ही खरोखर संदीप साळुंखे साहेब, तुमचं मनापासून आम्ही आभार मानतोय. तर आमची सुद्धा माहिती या गावाची कुठंतरी लांबपर्यंत तुम्ही कोणाकोपऱ्यामध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जाणार आहे. तर खरोखर आमच्या गावाच्या सर्वांच्या वतीने मी तुमचे मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद, धन्यवाद. आणि आता तुम्ही एन्जॉय करा खूप सारे ड्रोन शॉट सुंदर अशा निसर्गरम्य तोंडवली गावाचे.
धन्यवाद.